हॅलो फ्रेंड्स, ईशानी फॅशन डिझायनिंगमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण डिझायनर स्लीव्ज पाहणार आहोत। तर त्याची कटिंग स्टिचिंग ही सविस्तर स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे। तर तुम्ही ही व्हिडिओ पाहून व्यवस्थित एकदम छानपैकी स्लीव्ज शिवू शकता। चला तर मग आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला आपण नॉर्मल स्लीव्ज पेपर कटिंग करून घेऊ आणि आता अस्तरवर याचं कटिंग करून घेऊ। तर आपण ह्या अस्तरवर हे करून घेऊ। 5 इंच एक्स्ट्रा कपडा घ्यायचा आहे नॉर्मल स्लीव्जपेक्षा एक्स्ट्रा डिझाइन करण्यासाठी। आणि पूर्ण चॉकनं मार्किंग करून घेऊ आता स्लीव्जचं। हे पहा, हा बॉक्स तयार केलेला आहे। मार्किंग करून घेत आहे मी। वरती 3 इंच घ्यायचं, या साईडने पण 3 इंच आणि सेप द्यायचा पप येण्यासाठी केलेलं आहे 3 इंचावर। तुम्हाला एक्स्ट्रा अजून पप पाहिजे असेल तर तुम्ही एक्स्ट्रा घेऊ शकता, 5 इंचापर्यंत घेऊ शकतो। हे पहा, खाली सर्कल करायचा आहे, त्यासाठी उंची 3.5 घेतलेली आहे आणि रुंदी 2.5 घेतलेली आहे। तिथून राऊंड शेप देऊ आपण। हे पहा, चॉकनं मार्किंग करायची बरोबर येतं। आता कटिंग करून घेऊ स्लीव्ज आणि मेन फॅब्रिकवर कट करू। हे बघा, आता कटिंग करत आहे मी। अशाच पद्धतीने नवनवीन डिझाईन्स जर तुम्हाला पाहायचे असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। हे पहा, आता मेन फॅब्रिकवर आपण हे करू। पूर्ण कपडा पुरत नसेल तर जॉईंट देऊन आपण हे स्लीव्ज तयार करणार आहोत। ते बघा, एवढा कपडा जॉईंट करावा लागेल, स्टिच करून जॉईंट करून घेऊ आपण मशीनवर। चला, आता आपण कटिंग झालेलं आहे, स्टिचिंग करून घेऊ। हे पहा, मी आता जॉईंट केलेलं आहे। तर आपली ती डिझाईन आता करून घेऊ। पूर्ण खाली बॉटमला स्टिच करायचा 1/2 इंचावर आणि त्या चॉकनं मार्किंग केलेलं आहे त्या सर्कलवरनं सेप द्यायचा। हे पहा, मी स्टिच करत आहे, 1/2 इंच हे केलेलं आहे पहा। स्टिच केलेले आहे। आता हे कटिंग करून घेऊ। उलट बाजू सरळ बाजूवर कपडा ठेवलेला आहे, हा म्हणजे उलटायचा आहे त्या संदर्भात, त्यामुळे हे पहा, आता उलटून दाब टिप मारू। हे पहा, बरोबर राऊंड शेपचं हे करून कपडा न अडकता वगैरे व्यवस्थित हे करू। हे पहा, कपडा व्यवस्थित काढून दाबटेप द्यायची आहे स्लोली स्लोली। हे पहा, अशीच दुसरे स्लीव्ज पण तयार करून घेऊ। आता आपण हाफ सर्कलमध्ये अस्तरचा भाग तयार करून घेऊ। आतमध्ये फोल्ड करून हे करायला, नॉट टाकायला। हे पहा, फोल्ड करून घेतलेला आहे मी। आता आपण टिप मारून जॉईंट करून देऊ आतल्या अस्तरच्या भागात। खूप सोपी पद्धत आहे। हे पहा, किंवा आपण क्रॉस कपडा काढून पण करू शकतो, असं इझी पडावं म्हणून हे असं केलेलं आहे मी, बरोबर त्या मापाचं।
आतमध्ये आपल्याला नॉट टाकायचे आहे, नॉटने डिझाईन करायचे आहे। हे पहा, हे असं दुसरे आपण स्लीव्जला करून घेऊ। खूप सोपी पद्धत आहे, फक्त स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा, लक्षात येईल तुमच्या। हे पहा, डबल टिप मारलेले आहे, एक्स्ट्राचा कपडा कट करते, झालेला आहे। तर आता आपल्याला नॉट टाकायचे आहे। हे बघा, नॉट टाकून मी हे केलेले आहे, अशा पद्धतीने नॉट टाकायचे होते, त्यासाठी असं हे केलेलं आहे। तर आता खाली फूल छोटे छोटे करूयात। हे पहा, सुंदर असं झालेलं आहे। आता वरती पफसाठी प्लेट्स करून एका बाजूने 4 करायचे, एका दुसऱ्या बाजूने 4 करायच्या। हे बघा, एकाच टायमिंगला करत आहे मी। छोटे छोटे प्लेट्स द्यायचे। जर तुम्हाला एक्स्ट्रा पाहिजे नसेल तर आपण 5 इंच एक्स्ट्रा कपडा घेतला ना, 5 ते 10 इंचापर्यंत आपण घेऊ शकतो। तुम्हाला जेवढं पाहिजे त्याच्यानुसार आपण हे करू शकतो। प्लेट्स पाहिजे तशी। ह्या स्लीव्सला पण करून घेऊ। एका बाजूच्या झाल्यात, आता दुसऱ्या बाजूच्या करू। हे पहा, झालेले आहे स्लीव्स। खूप सोपी पद्धत आहे आणि खूप छान पण आहे स्लीव्स हे। खाली आता नॉटला फक्त फुलं लावून घ्यायची की एकदम मस्त, आणि ब्लाऊजला स्लीव्स लावून जॉईन केल्यानंतर एकदम सुरेख दिसते ही स्लीव्स। हे पहा, तुम्ही एकदा ट्राय करा, नक्कीच तुम्हालाही आवडेल, कारण की कस्टमरलाही माझ्या खूप आवडलेले आहे। हे पहा कशी वाटते, खूप छान आणि युनिक डिझाईन आहे। तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।